हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललेलो बघा शेतावरती आंबे काढण्यासाठी। तर तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये की आंबे पूर्ण कसे काढले जातात झाडावरनं, त्याची पूर्ण प्रोसेस, आणि त्याच्यानंतर ते आंबे आपण पेट्यामध्ये कसे भरणार ते पण तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही पूर्ण ही व्हिडिओ बघा। तर तुम्हाला आता हे प्रमोद जोशी आहे आणि आपल्या मागे तुषार रोटकर आणि हा प्रमोद जोशीचा मुलगा। तर तुम्हाला मी सांगतो की आंबे कोणत्या प्रकारे काढले जातात। प्रमोद पण सांगेल तुम्हाला की आंबे काढण्यासाठी कोणते कोणते आपल्याला वस्तू लागतील ते। एक झेला, बोल। एक शिकारी, एक झेला विथ ब्लेड वाला। हा बघा, हा झेल आहे, याला पुढे बघा ब्लेड आहे, म्हणजे त्याच्यासाठी एक डिझाईन केला असतो आंब्याचे डेके छाटण्यासाठी। ओके बघा, हा बघा वरती एकदम बारीक आकाराचा आहे आणि खाली झाड आहे, म्हणजे आपला जो बांबू आहे पाटचा तो वरती बघा निमुळतो होत चाललेला आहे। आणि हा बघा ज्या ह्याला कशा पद्धतीने भारलेलं आहे बघा चारी साईडून। आता शिकारी बोलतात त्याला। आता तुषार बघा झाडावर चढेल, कोणत्या कशा प्रकारे चढेल तुम्हाला दाखवतो। शिकारी सोबत एक घेऊन जायला लागते वरती, आणि ती रशी आहे बघा खाली आहे, म्हणजे आपले आंबे भरून झाल्यानंतर ती शिकारी असते तो खाली सोडेल। बघा अशा प्रकारे चढून वरती आता ती शिकारी येतो आपल्या एका फांदीला बांधून ठेवेल, आणि नंतर मग आपल्या झेल्याने तो आंबे काढून त्याच्यामध्ये भरणार आहे। बघा इथे बांधलेली आहे, बघा तुषारने ती शिकारी बांधलेली आहे बघा। हा बघा एक आंबा काढते तो, बघा आंबा काढून आता हा त्या शिकारीत टाकेल। हा बघा हवा भरपूर सुटलेली आहे, एकदम काळजीपूर्वक आंबे काढायला लागतात, तो जाऊ शकतो। हे का बाहेर साईडचे आंबे आहेत, ते आपलं कसं जो आंबे काढतो त्याला समजत नाही कुठल्या साईडला, तर प्रमोद इथनं सांगत आहे त्याला। बरोबर आहे, बघा इथे तुषार आहे वरती चढलेला, प्रमोद जोशी हे डायरेक्शन देत आहेत त्यांना। अबे इकडे नारलाकडे, ह्या अन्नाच्या नारलाकडे आता बघा इथे तुषार बघा चढलेलं आहे, समोर नारलाकडे इकडे भरपूर सारे बघा आंबे आहेत आमचे। आंबे पण यावर्षी चांगले आलेले आहेत एकदम। बघा आपला प्रमोद एकदम जवळून आंबे कसे काढायचे झेल्यामधनं ते दाखवते बघा, कशा प्रकारे काढले जातात आंबे। आंब्याला साधारण असा कलर येतो आणि त्याचा आकार गोल होतो, असं ओळखून त्याला काढायचा। हा बघा दाखवतो तुम्हाला, आंबा म्हणजे तयार झालेला कसा असतोय बघा, गोळ होतो आणि कलर येतो त्याला। हा बघा, आणि वरती आपला जो डेट आहे त्याच्यावरनं पण ओळखायला येतो। डेट आहे ना साधारण त्याला खड्डा पडतो बघा अशा प्रकारे। दुसरा आंबा काढत आहे बघा तयार झालेला। अजून एक काढलेले आंबा। आंब्यावरती खार आलेली आहे, हे जे ब्लॅक कलरचं दिसतं त्याला खार बोलले जाते।
भरपूर सारे आंबे आहेत अजून काढायचे. बघा तुषार आता दुसऱ्या फांदीवरती चढलेला आहे. तर बघा तो वरती शिकारी खेचत आहे बघा. अशा प्रकारे बघा शिकारी खेचत आहे तो. नंतर कसं आंबे त्यांनी भरले की तो शिकारी खाली सोडणार आणि ही रशी आहे ती वरती तुम्हाला दाखवतो. त्याने आंबे काढून झाल्यानंतर की ती शिकारी वापस खाली कशी येईल ती. तयार झालेला आंबा आहे बघा एकदम. वरती पण बघू शकता गोल झालेला एकदम. आता प्रमोद काढून दाखवेल म्हणजे खालीच होता म्हणून त्यांनी सांगितलं. बघा बघा चर्चे बघा आंबे काढून झाले. तो झेला बघा खाली दिलेला आहे प्रमोदच्या हातात. आता तो शिकारी बघा कोणत्या प्रकारे खाली सोडले एकदम. हे बघा ही शिकारी बघा आंब्याने आपली त्यांनी वरती काढलेली शिकारी ती बघा आता कोणत्या प्रकारे खाली सोडते. एवढे अजून काढायचेत आंबे आणि एका फांदीवरनं एवढे आंबे काढलेले आहेत. अजून तयार नाही झालेले आहेत पूर्ण आंबे. आंबे काढून झाले बघा. आंब्याच्या बाजूला बघा आमच्या अननस पण लावलेले आहेत. हे बघा 3-4 अननस आलेले आहेत इथे. तर फ्रेंड्स बघा आता आंबे काढून झालेलो आम्ही चाललेलो आता घरी. तर घरी जाऊन पेट्या भरणार आहोत. तर तुम्हाला सांगतो की मी दाखवतो की कशा पेट्या भरल्या जातात त्या. तर तोपर्यंत आपण प्रमोद आणि तुषार यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की आंबे कसे म्हणजे त्यांनी काढले. तर त्यासाठी त्यांना काय करायला लागतात, भीती वाटते की नाही, जरा त्यांना आपण विचारून घेऊया. ते तुम्हाला सांगतील या व्हिडिओमधनं. मग हे प्रमोद जोशी आहेत, भरपूर वर्षापासून करत आहेत आंब्यांचा बिझनेस. तर प्रमोद तुम्ही सांगा जरा तुमच्या आंब्यांचा एक्सपिरियन्स म्हणजे एवढ्या वर्षापासून करतात त्याच्यामध्ये काय फायदा तोटा कसा असतो काय? आंब्यामध्ये जर बाजारभाव चांगले असले तर आंब्यामध्ये फायदा होतो. बाजारभाव डाऊन झाले तर तोटा होतो. आमचं कसं आंबा वाशीत जातो, लोकलला शक्यतो कमी राहतो. मग आता हा पाऊस थंडी याच्यामध्ये काय चेंजेस होतात त्याच्यामध्ये काय परिणाम? थंडीमुळे चेंजेसमुळेच थोडासा क्लायमेटमुळे आता क्लायमेट बदलामुळे आंब्यांवर खूप इफेक्ट पडलेला आहे. म्हणजे जेवढ्या प्रमाणात आंबे यायला पाहिजे त्या प्रमाणे येत नाही. ओके. तुम्ही किती वर्षापासून करता तरी पण? जरी पण आमच्या मधल्या भावाच्या जन्मापासून आमचे वडील करतात त्यांचा आम्ही कंटिन्यू तरी पण 34 ते 35 वर्ष झाली आमच्या वडिलांना. त्यांच्या पाठोपाठ आम्ही पण आहोत. मग तुम्ही आंब्यावरती चढता त्याला त्या भीती वाटत नाही का एवढ्या उंच? हवा आली जोराचा वारा आला की भीती वाटते. स्थिर असला तर काही वाटत नाही. वाटते कधी कधी भीती. झाडं भरलेली असली आंब्याची वाटते क्वचित. पण एकदा चढलं की मग ती भीती मरून जाते. फ्रेंड्स बघा आपल्याला प्रमोद जोशी यांनी एकदम चांगली माहिती दिलेली आहे की आंब्यांबद्दल. तर चला आता आपण घरी जाऊया. तुम्हाला दाखवतो की आंब्यांच्या पेट्या कशा भरल्या जातात ते आपण. फ्रेंड्स सकाळी आपण बघा सर्व आंबे झाडावरनं काढून घेऊन आलेलो आहेत. तर आता आपण घरी घेऊन आलेलो आहेत आंबे. तर आता आपण पॅकिंग करणार आहोत म्हणजे पेट्यावर तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये हे कसे भरले जातात ते आंबे. बघा इथे भरपूर सारे आंबे आहेत. बघा हे पिकवलेले आंबे आहेत. माझी ताई ही आंबे घेऊन रोहाला विकायला जाते. बघा भरपूर सारे आंबे आहेत. ते पिकून पण एक पूर्ण प्रशस्त रूमच आहे. अर्धे आंबे विकलेले आहेत त्याच्यामुळे कमी आहेत. तर तुम्हाला दाखवतो की आता पेटी कशी भरली जाते ती आंब्याची. बघा पेटी भरण्यासाठी बघा हा बॉक्स लागतो. पहिला एक लाकडी असायचा आहे, पहिला पेटी असायची. आता बघा आपला बॉक्स आहे आणि बघा पेंडा पण आहे आपला. तर त्यासाठी बघा काय पेपर पण लागतात. मला दाखवतो की कशा रीतीने पेटी भरली जाते ती. मग पहिल्या स्टार्टिंगला असे साईडला पेपर लावून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडला लावून घेतलेले आहेत पेपर एकदम. बघा दोन्ही साईडून पेपर लावलेले आहेत आणि मध्येच पण पेपर ठेवलेला आहे. बघा त्याच्या खाली पेंडा घालून घ्यायचा आहे पूर्ण. बघा अशा प्रकारे पूर्ण पसरून घ्यायचं आहे आतमध्ये. त्याच्यावरती पेपर ठेवायचा परत. अशा तऱ्हेने
ह्या बॉक्समध्ये किती डझन बसतात भाऊ आंबे? छोटा आंबा असेल तर 6 डझन, मोठे असेल तर 5 डझन. छोटे असेल तर 6 डझन आणि मोठे असेल तर आपण 5 डझन. आपण 5 डझन. ही 5 डझनची पेटी आहे बघा. अशा रीतीने ठेवलेले 15 आंबे बसतात. एका थराला बघा टोटल 15 आंबे. तर त्याच्यावरती वापस पेपर ठेवणार. वापस पेंडा टाकलेला आहे पेपर ठेवून. वापस पेपर ठेवला त्याच्यावरती. आपण आता दुसरा थर लावतोय बघा आंब्यांचा. ह्यात पण 15 आंबे लावणार आहोत. टोटल बघा 4 थर लावायचे असतात 15-15चे. तर हा दुसरा थर चालू आहे आपला. ह्याच्यावरती वापस पेपर ठेवून वरती पेंडा टाकणार अशा रीतीने. वरती असे पेंडा टाकून घेणार वापस. बघा लास्ट थर आहे. याच्यामध्ये बघा कोणत्या रीतीने पेपर टाकलेला आहे. दोन्ही साईडून पूर्ण पेपर टाकलेला आहे. आपले थोडं 3 थर लावून झालेले. हा 4था थर आहे. आंबा किती एकदम बघा मोठा आहे मस्तपैकी. झालेली आपली 4 थर पूर्ण पेटी भरून. 5 डझनची पेटी आहे पूर्ण. आता ती कशी पॅक करायची ती पूर्ण दाखवते बघा. अशी वरती टाकायचं. कागद पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि वरती वापस पेंडा टाकायचा त्याच्यावरती. हे कॅरेट पण बघा भरपूर सारे आहेत आंब्यांच्या इथे. यावरती एक पट्टी असते आपली ती लावायची असते. आता आपण ते पहिले आपले लाकडे असते त्याच्यावर पट्टी असायची. आता आपण टेप लावतो याच्यावरती. याला पण येते. अशा प्रकारे टेप लावून घ्यायची पूर्ण. बघा आपला मुरुड जंजीर हापूस इथे माल घेणारा पाठवणारा डझन आणि किती नग आहेत त्याच्यात लिहून द्यायचे असतात पूर्ण. ही आपली बघा एकदम पेटी तयार आहे. आमच्या भाऊंनी एकदम चांगली पेटी बनवून दिलेली आहे तयार करून. फ्रेंड्स कशी वाटली आपली आजची व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण आंबे काढण्यापासून ते भरण्यापर्यंत पूर्ण बघितलेलं आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजची व्हिडिओ कशी आवडली. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करायला विसरू नका. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय.